नमस्कार. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते. पाहूया आजची ठळक बातमी. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा 5 महिन्यांचा पगार रखडला. आझाद मैदानावर तीव्र आंदोलनाचा इशारा. श्रीमती सुमैया अली नारी शक्ती सेवा फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्षा यांनी दिला. सविस्तर वृत्त असे की दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी नारी शक्ती सेवा फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तसेच मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा मागील 3 ते 5 महिन्यांचा पगार तत्काळ देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शासनाकडून प्रशिक्षणार्थ्यांकडून नियमित सेवा व काम करून घेतले जात आहे, मात्र त्यांना नियमानुसार वेतन देण्यात आलेले नाही. कार्यकाल संपल्यानंतर देखील 4 ते 5 महिन्यांचे मानधन थकीत असल्यामुळे संबंधित प्रशिक्षणार्थी व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या सर्व धर्मीय सणांची सुरुवात होत असून अशा परिस्थितीत पगार न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दखल घेऊन सर्व थकीत वेतन त्वरित अदा करावे, अशी मागणी करण्यात आली. सुमैया अली, राष्ट्रीय अध्यक्षा, नारी शक्ती सेवा फाउंडेशन यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी सुमैया अली यांनी इशारा देताना सांगितले की शासनाने लवकरात लवकर सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा पगार अदा केला नाही तर नारी शक्ती सेवा फाउंडेशनतर्फे लोकशाही मार्गाने मुंबईतील आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शासन व प्रशासनाने प्रशिक्षणार्थ्यांच्या कुटुंबांची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी अकोला जिल्हा चीफ ब्युरो यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट. आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी महोदय तसेच मनपा आयुक्त आणि त्याच प्रकारे आपले मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलं आहे. निवेदन यासाठी दिलं आहे की जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहे त्यांनी कंटिन्युअसली आपली नोकरी केली, मग नंतर नोकरी केल्यावरही आता त्यांचा कार्यकाल संपला आहे. कार्यकाल संपल्यावरही त्यांना काही पेमेंट नाहीये. आता आपल्याला पण माहित आहे की आता सणसुदीचे सण लागलेले आहे, त्या दिवसाची सुरुवात झाली आहे. तर मला एक सांगा की आमची फक्त एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर यांना पगार देण्यात यावी, कारण की यांचे जे सण आहे ते त्यांना साजरा करणं सोपी होईल. आणि त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे की जर आमची हे मागणी आहे तर पूर्ण देशात आता बेरोजगारी पसरलेली आहे. आता मला सरकारला हे सांगायचं आहे की तुम्ही यांच्याकडून काम करून घेतलंय तर आता यांना पेमेंट कोण देणार? हे पण तुमचंच काम आहे की तुम्ही यांना पेमेंट दिली पाहिजे. त्याचबरोबर माझा एवढा म्हणणं आहे की आमची जर हे मागणी पूर्ण झाली नाही आणि लवकरात लवकर यांना पगार भेटली नाही तर आम्ही सर्व युवा प्रशिक्षणार्थीला सोबत घेऊन आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करू. याची प्रशासनाने आणि शासनाने कृपया करून नोंद घ्यावी. थँक्यू.